नमस्कार, मी वेदश्री ताम्हाणे. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्याला सगळ्यांनाच रोजच छान दिसायचं असतं. प्रत्येक व्यक्ती ही खरं तर सुंदर असते आणि आपल्यातल्या किंवा आपल्यातल्या चेहऱ्यातल्या सुंदरतेला भर पाडण्याचं काम करतं ते मेकअप. पण हा मेकअप योग्य प्रकारे कसा केला पाहिजे, कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजेत आणि यामध्ये मुख्य म्हणजे करिअरसाठी काय काय पर्याय आहेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झालेत रूपश्री नायक आणि जयवंत ठाकरे. रूपश्री नायक या स्टार कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेडच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीजना आणि कलाकारांना मेकअप केलेले आहेत. तर जयवंत ठाकरे हेही प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंदर्य त्यांनी खुलवलं आहे. तुमच्या दोघांचंही या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण आजच्या आपल्या पाहुण्यांसोबत चर्चा सुरू करणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला सुद्धा सांगू इच्छिते की तुम्हाला सुद्धा मेकअप मध्ये करिअर करताना काही प्रश्न असतील तर मग तुमचा फोन उचला आणि 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधा आणि तुमचा प्रश्न काही असतील ते आजच्या या शो मध्ये विचारा. तर जयवंत सर, मी तुमच्यापासून सुरुवात करेल की मेकअप शिकल्यानंतर कोणाला कशा आणि कुठे कुठे संधी उपलब्ध होऊ शकतात? ॲक्च्युली मेकअप शिकल्यानंतर इथे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला बॉलिवूडला जायचं असेल तर त्याचा एक वेगळा ट्रॅक आहे. मराठी सिनेमा आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य मंडळाचा तो सदस्य असायला हवा. त्यानंतर जर तुम्हाला वेडिंग करायचं असेल त्याच्यासाठी तसं काही हे नाही आहे, रिस्ट्रिक्शन आहे. पण तुम्हाला जर या क्षेत्रात पुढे यायचं असेल, म्हणजे तुम्हाला शूट्स करायचे असेल, फोटोशूट्स करायचे असेल, बॉलिवूडला यायचं, त्याचा तो मार्ग एकदम वेगळा आहे तो. कारण की तिकडे मग तुम्हाला त्या संस्थेची मेंबरशिप घ्यावी लागते मेकअप शिकल्यानंतर. कारण की हा सगळा प्रोसेस त्याच्या पुढचा प्रोसेस आहे तो. तर शिकल्यानंतर मग त्यांनी ठरवायचं असतं की मला बॉलिवूडला जायचं. मग आमच्या बॉलिवूडची एक संस्था आहे जी आमच्या इम्पा फिल्म फेडरेशनला कनेक्टेड आहे, तर तिची मेंबरशिप वेगळी असते. तर मराठी मंडळाचं तुम्हाला काम करायचं, मराठी सिनेमाचं मराठी महामंडळाची मेंबरशिप घेणं गरजेचं असतं. आणि नंतर मग वेडिंग आहे, इव्हेंट्स वगैरे आहे, तर तिथे काही प्रॉब्लेम नाही. तिथे तुम्ही इंडिव्हिज्युअली कसंही काम करू शकता. तिकडे तुम्हाला रिस्ट्रिक्शन नाही आहेत. ते तुम्ही चूज करायचं तुम्हाला कुठे जायचं ते. आणि मॅम, मी तुम्हाला विचारेन की जेव्हा आपण मेकअप शिकायला सुरुवात करतो तर करिअरच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणत्या प्रकारचा मेकअप शिकणं हे करिअरच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतं? वेदश्री, आता फायदेशीर म्हणालीस तर फायदा बघायचा असेल तर त्याच्यात तुला जास्ती एफर्ट्स वगैरे घालावे लागतात. जिकडे तू एफर्ट जास्ती घालते तिथेच तुला जास्ती फायदा होतो. पण फिल्म इंडस्ट्री हे एक असं फील्ड आहे मेकअप आर्टिस्टसाठी जिकडे सगळ्यात जास्ती फायदा होतो हे मान्य आहे. पण त्या फिल्म इंडस्ट्रीच्या लेव्हलला तुला एका लेव्हलला पोचायला लागतं तो फायदा घेण्यासाठी. त्याला खूप मेहनत आणि खूप टॅलेंट असते आणि सगळेच जण तिकडे पोचू शकत नाहीत. त्यामुळे जर अगदी फास्ट तुम्हाला अर्निंग हवं असेल तर ब्रायडल हे असं फील्ड आहे जिकडे सगळ्यात फास्ट तुम्हाला अर्निंग मिळतं. म्हणजे ब्राईड्स लगेचच प्रोफेशनल कोर्स झाल्यावर तुम्ही ब्राईड घेऊ शकता आणि तुम्हाला अर्निंग चालू होते. ब्राईड नंतर फॅशन आणि मॉडेलिंग इंडस्ट्री आहे जिकडे तुम्हाला पैसाही चांगला मिळतो, तुमचं नावही होतं, ग्लॅमरही तुम्हाला मिळतं, तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रात असता. त्याच्यानंतर टेलिव्हिजन, स्टेज, थिएटर ही इंडस्ट्री आहे जिकडेही चांगला पैसा आहे, तुम्हाला नावही मिळतं. पण अगेन तू काहीही क्षेत्र ह्याच्यातलं कुठलंही आर्ट निवडलंस तरी त्याला मेहनत आहे, हार्ड वर्क आहे आणि तरच तुला ते रिवॉर्ड परत मिळतं. हे मुख्य सांगायचं आहे मला. खरं म्हणजे हार्ड वर्किंग शिवाय कुठेही पर्याय नाही आहे आजच्या जगामध्ये. तर मला तुम्हाला दोघांनाही विचारायला आवडेल की तुम्ही सुद्धा भरपूर इव्हेंट्स कव्हर केलेले आहेत, परत तुम्ही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजना मेकअप केलेला आहे. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही आता फेमिना मिस इंडिया सारखा इव्हेंट एखादा करताय तर तेव्हा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, तो मेकअपचा प्रकार कसा असतो? आणि आता जेव्हा तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटीजना मेकअप करताय तर तेव्हा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? दोघांनी थोडक्यात काय सांगा? ॲक्च्युली सेलिब्रिटी मेकअप जर करायचं असतं, कारण की तिथे थोडंसं तुमचा स्वभाव खूप मॅटर करतो. तुमचं फ्रेंडलीनेस, तुमचं अपीअरन्स. म्हणजे एक मेकअप आर्टिस्ट एक दर्जा आहे आणि त्या दर्जाला साजेल असं तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करावी लागते. आणि सध्या मी हे सांगतो म्हणजे इंग्लिशवर थोडंसं प्रभुत्व असलं पाहिजे, कारण की इंग्लिशशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण की मला वाटतं जगामध्येच इंग्लिश एक, आपल्याकडे हिंदी आपली मातृभाषा आहे पण जी इंटरनॅशनल लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे, त्याचं थोडंसं प्रभुत्व असलं पाहिजे. आणि तुमची पर्सनॅलिटी, तुमची बोलण्याची पद्धत, तुमचं वागणं, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात सेलिब्रिटी काम करतात. कारण की सेलिब्रिटी म्हणजे आपल्यासारखी व्यक्ती असते पण त्यांना त्यांची रिस्पेक्ट, त्यांना त्यांची स्पेस,
त्यांचं प्रायव्हसी या सगळ्या गोष्टीला लक्षात ठेवावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची जी लुक्स असतात फिल्मच्या हिशोबाने आपला डायरेक्टर तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला असा मेकअप हवा, तर त्यांच्या पर्सनॅलिटीला साधेल असा मेकअप तुम्हाला त्यांना करून द्यावा लागतो. आणखी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणजे ते कन्सिडर यू ॲज अ ब्रदर, ॲज अ गार्ड. कारण की फिमेल मेकअप आर्टिस्ट होणं म्हणजे थोडंसं त्या प्रकारे आपल्याला त्यांच्यावर लक्ष द्यावं लागतं. बिकॉज वी बिकेम सो क्लोज, आम्ही एकमेकांच्या जवळ असतो सेलिब्रिटीवर, की आम्हाला त्यांच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, त्यांची सिक्युरिटीपासून सगळं आम्हाला बघावं लागतं. त्यामुळे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट बनणं म्हणजे इट्स नॉट दॅट इझी. तुम्हाला भरपूर त्याच्यावर प्रॅक्टिस आणि तुम्हाला भरपूर काय त्या प्रकारे त्याचं तुम्हाला समज घ्यावी लागते. प्रामुख्याने म्हणजे तुम्ही 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात, एक म्हणजे आपला स्वभाव आणि दुसरं म्हणजे थोडंसं इंग्लिशवरती प्रभुत्व असणं. मॅडम तुम्ही काय सांगाल? दादानी सांगितलं ते सगळे पॉईंट्स अगदी बरोबर आहेत. लाईक माझ्या केसमध्ये काय होतं की मी फक्त इंडियन सेलिब्रिटीज अशा करत नाहीत, कारण ब्युटी पेजंट्समध्ये तुला सगळ्या देशाच्या मुली येतात. बरोबर. आणि सगळ्यांचा युनिव्हर्सल लँग्वेज इंग्लिश असते. त्यामुळे पहिलं म्हणजे थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. कारण आपण त्यांच्याबरोबर बोलतो, एक बॉन्डिंग तयार होते आपण जेव्हा त्यांच्याबरोबर राहतो. त्यांचे पर्सनल चॉईसेस आपल्याला बघायला लागतात. आणि पेजंट मेकअपमध्ये ऑल्सो कॉर्डिनेशन असायला पाहिजे तुमच्या ड्रेस डिझायनिंग आणि हेअर ड्रेसर बरोबर, कारण ह्या तिन्ही गोष्टी पेजंट मेकअपमध्ये सगळ्या एकत्र जातात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर कसे बोलता, कसे वाइब्स होतात किंवा कसे एकत्र सगळे येतात त्याच्यावर खूप फोकस असतो की पेजंट मेकअपमध्ये किंवा सेलिब्रिटी बरोबर तुम्ही कसे पुढे जाता त्यांना घेऊन, असं म्हणजे. आपण आता प्रेक्षकांचे सुद्धा आपल्याकडे प्रश्न यायला लागलेले आहेत, तर आपण त्यांचे प्रश्न घेऊया. तर सीमा अधिकारी आहेत आपल्यासोबत पुण्याहून. सीमा, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो मॅम, मला हा प्रश्न आहे की फेस काउंटरिंग करतात वेगवेगळ्या चेहऱ्यानुसार, फेस काउंटरिंग वेगवेगळ्या प्रकारे केलं जाते, तर त्यासंबंधी काही कोर्सेस वगैरे अवेलेबल आहेत का? हो आहेत. म्हणजे आमच्या स्टार्स अकॅडमीमध्येच तुम्हाला करेक्टिव्ह मेकअप हा एक कोर्स आहे, तो शिकवला जातो. आणि त्या करेक्टिव्ह मेकअपमध्ये तुम्हाला फेस कॉन्टरिंग आणि नोज कॉन्टरिंग, जॉ लाईन डिफायनिंग ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. दॅट इज अ पार्ट ऑफ प्रोफेशनल मेकअप. कारण कुठलाही प्रोफेशनल मेकअप तुम्ही ह्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणतायत त्याच्याशिवाय पूर्ण होणारच नाही. आणि तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये अगदी येऊ शकता मुंबईला, तुम्हाला पूर्ण प्रोफेशनली आम्ही शिकवू. आणि जर आपण मेकअपच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने आता बोलतो आहे, तर मग मेकअप शिकताना स्पेशलायझेशनच्या बाबतीमध्ये काय सांगाल, की कशात स्पेशलायझेशन केलं पाहिजे, काय काय पर्याय आहेत त्याच्यामध्ये? इथे पर्याय म्हणजे आता ते तुम्हाला ॲक्च्युली कसं असतं ना, मेकअप हा एक पॅशन असतो. मेकअप म्हणजे फक्त तुम्ही ॲज अ करिअर घेऊ शकत नाही, कारण की आपण कुठल्याही फील्डला जातो एक पॅशन समजून जातो. जर तुम्हाला पॅशन असेल त्या फील्डमध्ये तर तुम्ही जावं, नाही तर त्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ नये. कारण की पॅशन हा प्रकार खूप इम्पॉर्टंट असतो. कारण की आवड असणं जरुरी असतं आणि ते तुम्हाला निवडायचं असतं तुम्हाला. कारण की आमच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत, तुम्हाला मॅडम सांगतील ऑप्शन्स आहेत. हो, मी तुम्हाला सांगते. आता ज्यांना अगदी बेसिक ब्रायडलपासनं आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये शिकवतो, प्रोफेशनल ब्रायडल. कारण हा एक फील्ड आहे जो बायकांना तर फार चांगला आहे. कारण बायकांना काय होतं की त्या ट्रॅव्हल करू शकत नाहीत, आउटडोर शूट्सला जाऊ शकत नाहीत. मग ब्रायडल ही अशी एक गोष्ट आहे जी प्लॅन्ड तुम्ही करू शकता. आणि प्लस त्याच्यात इन्कम आहे, तुमचं फॅमिली सांभाळून तुम्ही हे क्षेत्र निवडू शकता. ब्रायडल नंतर थोडंसं फॅशन आणि मॉडलिंग ह्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. ते फील्डही असं आहे जिकडे तुमचं नावही होतं, तुम्हाला ग्लॅमर मिळतं, तुम्हाला पैसा मिळतो. त्याच्यानंतर आलं स्टेज आणि थिएटर. तिकडे एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, कारण तिकडे वेगळ्या टाईपचा मेकअप आहे. तुम्हाला लांबून तो मेकअप बघायचा असतो, त्यामुळे तो थोडा बोल्ड असतो. बरोबर आहे. आणि मग फायनल आहे तो फिल्म मेकअप, जिकडे ब्युटिफिकेशन पण येतं आणि स्पेशल इफेक्ट्स पण येतो. आता स्टार्स अकॅडमी ही एक अशी अकॅडमी आहे जिकडे हे सगळे कोर्सेस आम्ही शिकवतो. म्हणजे ब्रायडल मी स्वतः घेते, दादाही घेतात. फिल्म आणि TV मेकअप दादा शिकवतात. आणि आम्ही स्पेशल किंवा प्रॉस्थेटिक्स मेकअप आहे जे विक्रम गायकवाड, तुम्ही ऐकलं असेल, नॅशनल अवॉर्ड विनर आहे, तेही शिकवतात. त्यामुळे तुम्हाला जे आर्ट शिकायचं आहे मेकअपमध्ये ते तुम्ही सगळं शिकू शकता.
म्हणजे आणि आता रूपश्री मॅम आणि जयवंत सर दोघांनाही मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता तुम्ही सुद्धा भरपूर वर्ष झाले, जयवंत सरांनी सुद्धा बॉलिवूडमध्ये करिअर केलेलं आहे, तुम्ही सुद्धा सेलिब्रिटींना मेकअप करतात, पण कुठेतरी करिअरच्या दृष्टीने जेव्हा सेटल व्हायचं असतं तर एका ठराविक वर्षांनंतर ज्याप्रमाणे तुमचा बिझनेस आहे, तुम्ही आता स्टार कॉस्मेटिकच्या डिरेक्टर आहात, तर बिझनेस सेटअपच्या दृष्टीने मेकअप आणि बिझनेस तर या दोन्हीचा ताळमेळ कसा आपण साधू शकतो? आता ॲक्च्युली कसं असतं ना, मेकअप हा जो प्रकार आहे ना, आता मेकअप तुम्ही ॲज अ करिअर तुम्ही घेतल्यानंतर तर वन्स तुम्हाला एक तिथे टाईम द्यावा लागतो. स्वतःचं करिअर बनवण्यासाठी तुम्हाला एक वेळ द्यावा लागतो, कारण की तुमचं करिअर लगेच बनत आहे. पण आता पूर्वीसारखं राहिलं नाही, कारण की पूर्वी आम्ही मेकअप शिकलो आणि आम्ही जे शिकलो ते आम्ही आता करतच नाही, कारण की वेळेनुसार आम्ही मेकअप बदलले, आम्ही प्रोडक्ट बदलले. आणि पूर्वी आम्ही जवळजवळ 16-17 वर्ष लोकांना असिस्ट केलं. आता तो प्रकार नाही आहे. आता तुम्ही विदिन 3 इयर्स तुम्ही इझिली या करिअरला तुम्ही स्वतःचं नाव बनवू शकता, कारण की मीडिया आता एवढा पॉप्युलर आहे. मीडिया लिटरली तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही बॉलिवूडला गेल्यानंतर, तुम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट केल्यानंतर इन्स्टंट तुमच्या मागे मीडिया असतो. त्यामुळे आता तेवढं डिफिकल्ट नाही आहे. आणि वन्स यू म्हणजे तुमचं नाव झाल्यानंतर बिझनेस तुमचा एक सेट होऊन जातो आणि यू कॅन स्टार्ट मेकिंग मनी. आणि तुम्ही काय सांगाल, म्हणजे जिथे प्रोडक्ट डेव्हलपिंगचा भाग एक्झॅक्टली मला प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने मेकअप शिकायचा होता. आधी सुरुवात माझी तशी झाली होती की मी प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे. प्रत्येक ब्रँडमध्ये कुठला ना कुठला तरी एक प्रोडक्ट चांगला असतो, मग तो डेव्हलप करायचा. मग डेव्हलप करण्यासाठी त्याचं ॲप्लिकेशन माहिती पाहिजे, त्या ॲप्लिकेशन माहिती पाहिजे, म्हणून मी ॲक्च्युली मेकअप शिकत गेले सगळ्यांकडनं. म्हणजे हे सगळे माझे गुरु आहेत, पंढरी दादा माझे गुरु आहेत, विक्रम सर माझे गुरु आहेत, त्यांच्याकडनं मी शिकत गेले. आणि त्याचा मला असा फायदा झाला की मी नवीन नवीन प्रोडक्ट्स जे सगळ्या ब्रँड्समध्ये येतात ते मी इथे आणून ते अप्लाय करून मी आणि माझे हजबंड जे आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर आहेत डॉक्टर नायक, त्यांना आम्ही सगळे एक टीम बनवून त्यांना सांगत गेलो की हे बदलायचं आहे आपल्याला किंवा हे बनवायचं आहे आपल्या देशाच्या दृष्टिकोनाने. लाईक आपल्या स्किन टोन्स, आपल्या देशाच्या मुलींना ते मॅच झाले पाहिजेत, या दृष्टिकोनाने प्रोडक्ट डेव्हलपमेंट होत गेलं. आणि त्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटमुळे आता फक्त इंडियन स्किन्स नाही, स्टार्स कॉस्मेटिक्स सगळ्या देशातल्या मुलींचे मेकअप करते, कारण आम्ही पेशंट्स करतो, ते फक्त काय भारतीय मुली नसतात. तर त्याचा फायदा झाला बिझनेस आणि लर्निंग मेकअप या दृष्टिकोन. खरं. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊया. तर बापू शेळकेत आपल्यासोबत नाशिकहून. बापू, काय प्रश्न आहे तुमचा? म्हटलं मॅडम, हा कोर्स करण्यासाठी काही वयाची अट आहे का, किंवा तुम्ही जे बोललात पर्सनॅलिटी या काही गोष्टी आपल्याकडे आहेत, म्हणजे आमच्याकडे आहेत, तर त्याचा फार फायदा होऊ शकतो का पुढे? बरं, कोर्सेस शिकण्यासाठी काही वयाची अट आहे का? आणि तुम्ही ज्याप्रमाणे सरांनी जसा स्वभाव सांगितला की तसा स्वभाव असला पाहिजे, तसा स्वभाव आहे, तर मग ह्याचा पुढे कसा फायदा करून घेता येईल? याला पर्सनॅलिटीची गरज म्हणजे याला वयाची अट नाही आहे. आज 70 वर्षाच्या ब्युटिशियन्स पण काम करतात, त्यामुळे इथे वयाची अट, पण आमच्या बॉलिवूडला वयाची अट आहे. कारण की तिथे आम्ही, मला वाटतं 29-30च्या पुढे आम्ही लोकांना ॲडमिशन्स देत नाही. अदरवाईज तुम्हाला जर पर्सनली स्वतःचं काय करायचं, म्हणजे वेडिंग मेकअप आहे आणि तुम्हाला इव्हेंट्स वगैरे, त्याला तुम्हाला म्हणजे वयाची तिथे अट नाही आहे आणि तुम्ही स्वतःला तिथे पण डेव्हलप करू शकता. कारण की ब्रायडल मेकअप जो असतो ना, वर्ड ऑफ माउथ, तुम्ही एक चांगली ब्राईड तयार केली आणि तुम्ही जी चांगली ब्राईड जेव्हा तुम्ही तयार करता, त्याच्यानंतर तिथे लग्नामध्ये जवळजवळ ना 1000-1200 लोक असतात, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या मुलीची लग्न व्हायची असतात. पण जेव्हा तुम्ही तुमचं ते काम बघतात, देन ते आस्क विचारतात, अरे बाबा कोणी काम केलं, खूप छान केले, हे तुमचं सर्टिफिकेट, त्याचा तुमच्या पर्सनॅलिटी, तुमच्या बिझनेसला फायदा होतो. हो, इथे मला एक दादांना इथे सांगायचं आहे की त्यांचा प्रश्न फार चांगला आहे. तुम्ही जेव्हा या क्षेत्रात येता ना, तुम्हाला मेकअप तर शिकावाच लागतो, टॅलेंट तुमच्याकडे असायलाच पाहिजे, पण ह्याचे ना फायदेही खूप होतात. तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, वेगवेगळे जागा बघू शकता, तुम्ही माणसांना वेगवेगळ्या भेटू शकता, किंवा आणि ह्या सगळ्या गोष्टींनीच एक कॉन्फिडन्स लेवल तुमच्यात बदलेल. तुम्ही आत्ता जर तुमच्याकडे असा नेचर आहे की तुम्ही पर्सनॅलिटी चांगली आहे, सॉफ्ट स्पोकन आहात, तर तुम्ही थोडंसं एक्सपोजर मिळालं तुम्हाला, तर तुम्ही फार पुढे जाऊ शकता. खरं. आपण जयवंत ठाकरे आणि रूपश्री नायक यांच्यासोबत मेकअपमध्ये काय काय करिअरच्या संधी आहेत या संदर्भात ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्र.
ब्रेक नंतर जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण रूपश्री नायक आणि जयवंत ठाकरे यांच्याकडनं मेकअपमध्ये करिअरच्या काय काय संधी आहेत या संदर्भामध्ये माहिती घेतोय. आणि पुढचा प्रश्न मला रूपश्री मॅम तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा मेकअप शिकल्यानंतर कोर्स आपला पूर्ण होतो तर तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुढे काय काय करू शकतो, म्हणजे कोर्स पूर्ण झालेला आहे तर पुढे आता करिअरच्या दृष्टीने पावलं जर टाकायची झाली तर मग त्याबद्दल काय सांगाल? आता मी थोड्या आधी हा प्रश्नाचं थोडंसं उत्तर दिलं होतं, पण मी आता थोडं डिटेलमध्ये इथे देते की तुम्ही जेव्हा कोर्स पूर्ण करता तेव्हा तुम्हाला कुठल्या आर्ट ऑफ मेकअपमध्ये इंटरेस्ट आहे ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रत्येकाला फिल्म लाईनचा मेकअपच आवडत नाही. तुम्हाला जर ब्रायडल कॅटेगरीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ब्रायडल कॅटेगरीमध्ये खूप प्रोफेशनली शिकू शकता. आणि जसं मी आधी सांगितलं की ते जास्ती रिवॉर्डिंग आहे सुरुवातीपासूनच. म्हणजे पहिल्या ब्राईडपासूनच आपल्याला लगेच पैसे मिळायला लागतात असं आहे ते. परत ते प्लॅन्ड असतं, ते काय ऑड टायमिंग्स वगैरे नसतं. त्याच्यानंतर अजून एक आर्ट आहे जे फॅशन आणि मॉडेलिंग आहे, जिकडे तुम्हाला प्रवास करावा लागतो थोडासा. एक वेगळं विश्व, एक ग्लॅमर फील्डमध्ये तुम्ही जाता तिथे. आणि त्याच्यामध्ये पण पेमेंट खूप चांगली आहे, म्हणजे रिवॉर्डिंग आहे म्हणायला हरकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या माणसांना भेटता, तुमचा कॉन्फिडन्स एक वेगळा बिल्टअप होतो. त्यांच्यानंतर येते स्टेज आणि थिएटर इंडस्ट्री, म्हणजे नाटकं वगैरे, जिकडे तुम्ही मेकअप करू शकता. परत एक रिवॉर्डिंग आहे, तुमचं नाव होतं, तुम्हाला प्रवास करायला लागतो. मग आहे फिल्म इंडस्ट्री, जिकडे मॅक्झिमम फेम तुम्हाला तिथे मिळते, पण तुम्हाला हे सगळं खूप करून एफर्ट्स घ्यावे लागतात तिथे पोचायला. त्यामुळे कुठलं आर्ट ऑफ मेकअप तुम्हाला चूज करायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे असं म्हणायचं आहे. ह्याच्यातलं असं काही नाही आहे की हेच करायचं आहे किंवा तेच करायचं आहे. तुम्ही जे आर्ट चूज करता, तुम्हाला ज्याची आवड आहे ते तुम्ही चूज करून पुढे जाऊ शकता. खरं. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊया. तर तानाजी कांबळे आहेत आपल्यासोबत पुण्याहून. तानाजी, काय प्रश्न आहे? तानाजी, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो सर. हो मॅडम, मला ठाकरे सरांशी बोलायचं होतं. हां, बोला. नमस्कार सर. ठाकरे सर. नमस्कार. बोला बोला तानाजी, आवाज येतोय तुमचा. हां, नमस्कार तानाजी, बोला. ठाकरे सर, मी आता गॅदरिंगला मेकअप गॅदरिंग असते ना आमच्या कॉलेजची, मी छोटा मोठा मेकअप करतो. आणि जत्रेमध्ये आमच्या गावची जत्रा असते तिथं पण नाटक वगैरे होतं ना, त्यावेळेस पण मी मेकअप करतो बऱ्याच जणांचं. मग मला कोर्स करण्याची आवश्यकता मला असं वाटत नाही की मी कोर्स करू किंवा ना, माझी आर्थिक परिस्थिती नाही, मग तरी मी कोर्स करू शकतो असं त्याच्यातून मला पुढं काय तुम्ही मार्गदर्शन करू शकाल? ॲक्च्युली काय, आता जग बदललं आहे, प्रोडक्ट बदलले. आता तुम्ही गावात जे करता ते तुम्हाला मग तुमची लिमिटेशन तेवढ्या गावापुरता होतं. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला मुंबईला यावं लागेल. आमची अकॅडमी आहे स्टारची, तिकडे तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. येऊन भेटून तुम्ही आमच्या स्टाफशी तुम्ही कन्सल्ट करू शकता. तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल ते तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही जे करताय आता, तुमची जे प्रोडक्ट आहे, तुमची जी पद्धत आहे काम करायची, ती कदाचित या फील्डला मॅच होत नसेल. कारण का तुमचं ॲपिअरन्स जे आहे, जसं आम्ही अगोदर बोललो, ते खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की आपलं एक ॲपिअरन्स असं, आपले कपडे, आपलं वावरणं, आपलं बोलणं, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्या गोष्टी जर तुम्हाला पुढे यायचं असेल, या फील्डमध्ये जर तुम्हाला सिरियसली काम करायचं असेल, तुम्हाला या गोष्टी तुम्हाला मुंबईला यावं लागेल, आमच्याबरोबर बसून कन्सल्ट करावं लागेल. आणि नंतर मग तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा आहेच करायचा तो. पण तुम्ही जर म्हणता की मी जर गावात राहून करू की नको करू, मग ते तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला गावातच करायचं की पुढे आयुष्यात पुढे यायचं ते. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊया. तर गणेश बोट आहेत आपल्यासोबत मुंबईहून. गणेश, काय प्रश्न आहे तुमचा? गणेश, आवाज येतोय? हा मॅडम, बोला, काय प्रश्न आहे तुमचा? काय विचारायचं आहे? मॅडम, बोला. तर सध्या एज 31 आहे, तर याच्यामध्ये करिअरच्या बाबतीत काय संधी आहेत त्या बाबतीत प्रश्न आहे मॅडम. बोला ना. पुन्हा एकदा. हां, बोला बोला, प्रश्न विचारा. गणेश, टीव्हीचा आवाज थोडासा बंद कराल आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, असा प्रश्न आहे मॅडमला.
नाही, संपर्क तुटलेला आहे. पण अशा भरपूर तरुणांना सुद्धा प्रश्न असेल, कारण भरपूर वेळेला जर आपण बघितलं तर अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत आहे किंवा घरची परिस्थिती बिकट आहे, तर अशा वेळेला मग भरपूर वेळा मेकअपचा मार्ग निवडला जातो. तर मग त्या संदर्भात काय सांगाल की शिक्षण अपुरं असताना सुद्धा आपण मेकअप शिकू शकतोय? हो, अगदी अगदी. म्हणजे आम्ही मागच्या एपिसोडमध्ये असं सांगितलं होतं की बेसिक एज्युकेशन हे महत्त्वाचं असतं, कारण बेसिक एज्युकेशननी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स येतात, एक कॉन्फिडन्स लेवल येतो. त्यामुळे बेसिक एज्युकेशन हे असायला पाहिजे. एकदा तुमचं बेसिक एज्युकेशन झालं की तुम्ही जरी गावाकडे असाल तरी थोडंसं तुम्हाला अपडेट करण्यासाठी स्वतःला मुंबईला यावं लागेल. आता स्टार्स इन्स्टिट्यूटचंच मी एक हे घेते की आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये फक्त ब्रायडल आणि फॅशन आणि थिएटर आणि फिल्म मेकअप हे शिकवत नाही. आता आमची अकॅडमी इंटरनॅशनल अप्रुव्हल पण मिळालेली आहे, ज्याला सिडेस्को किंवा VTCT म्हणतात, ते अप्रुव्हल पण मिळालेले आहे अकॅडमीला. त्यामुळे ज्यांना खरंच आवड असेल इंटरनॅशनल लेवल काम करायची, ते हे सिलेबस घेऊन हा कोर्स पूर्ण करू शकतात. म्हणजे ते पुढे कधी इंटरनॅशनल लेवलवर पण काम करू शकतात. एकदा तुम्हाला सिडेस्को अप्रुव्हल मिळालं तुमच्या कामाला, तर इट इज लाईक पुढे जाऊन मग देयर इज नो लिमिट्स. काय इज द लिमिट यू कॅन से. आणि मग मला जयंत सरांना सुद्धा विचारायला आवडेल की कुठली गोष्ट सुरुवात करताना पटकन आपण कुठली झेप नाही घेऊ शकत, तर मग अशा वेळेला मेकअप शिकल्यानंतर कोणाला असिस्टंट म्हणून, सहाय्यक म्हणून जर काम करायचं असेल तर त्या संदर्भात काय सांगाल? ॲक्च्युली मेकअप शिकल्यानंतर मी जसं अगोदर बोललो होतो, मेकअप अप्रेंटिसशिप हा प्रकार खूप गरजेचा आहे. कारण की तुम्हाला एक पूर्ण आयडिया मिळते कसं काम करायचं, कसं वापरायचं. कारण की तुम्ही जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये शिकता ते वातावरण वेगळं असतं आणि बाहेर काम करण्याचं वातावरण, तर तुम्हाला त्या वातावरणाची तुम्हाला सवय होते. तुम्हाला कळतं की कसं आपण राहायचं, कसं काम करायचं, कसे मेकअप आपण कसे करायचे, ब्रश कसे ठेवायचे आणि ब्रश कसे क्लीन करायचे, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्यासाठी अप्रेंटिसशिप हा प्रकार घ्यावाच लागतो. पण पूर्वी आम्ही पण 15-15 वर्ष लोकांना असिस्ट केलं, तर इथे तुम्ही पण करू शकता. पण तुम्हाला निवडावं लागेल की तुम्हाला काय करायचं आहे. जर तुम्हाला बॉलिवूडला यायचं तर तुम्हाला त्यासाठी मग त्या संस्थेची तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागते. जर तुम्हाला ब्रायडल करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्हाला मग ते त्या प्रकारे तुम्हाला हँडल करतो आम्ही. म्हणजे तुम्हाला जर वेडिंग असेल तर आम्ही तुम्हाला वेडिंगचे तऱ्हेने करतो, पण अकॅडमीमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचा नॉलेज देतो. पण अप्रेंटिसशिप हा तो प्रकार आहे, मग तुम्हाला ते निवडावं लागतो की तुम्हाला कुठे जायचं आहे, बॉलिवूडला जायचं आहे की फॅशनला जायचं आहे की ब्रायडलला जायचं आहे. आता पण सगळ्या ठिकाणी एज्युकेशन हा प्रकार जो आहे खूप गरजेचा आहे. जरी तुम्ही 7वी पास केली असेल तरी काही प्रॉब्लेम नसतो. पण आमच्या इन्स्टिट्यूटचा एक नियम आहे म्हणजे बॉलिवूडचा, की तिकडे त्यांनी 10th पास त्यांना एज्युकेशन. कारण की इथे जे प्रोडक्ट आम्ही यूज करतो ना ते सगळे इंटरनॅशनल, इव्हन आमचे पण प्रोडक्ट आहे, पण त्याचं जे बरेचसे लँग्वेज तिथे आहे, त्यांचे जे शब्द आहेत ते इंग्रजीमध्येच असतात. तर त्यामुळे बेसिक इंग्रजी नॉलेज गरजेचं असतं. आणि अप्रेंटिसशिप हा प्रकार जर त्यांना आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर हा प्रकार, कारण की सध्या काय आहे, लोक फास्ट फूड झाले, लोकांना असिस्ट करणं आवडत नाही. तर ते असं वाटतं की मी शिकलो लगेच उद्यापासून मला काम मिळालं पाहिजे, तसं नसतं. पेशन्स खूप गरजेचं आहे. कारण की इथे पैसा मिळवणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. मॅडम बोलले आहेत, पण त्यासाठी तुम्हाला बरंच पेशन्सली मेहनत करावी लागते. आणि जर तुम्ही पेशन्सली मेहनत केल्यानंतर मग तुम्हाला सक्सेस पुढे आहेच. खरं. जयवंत सर, रूपश्री मॅम दोघांनी सुद्धा खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिलेली आहेत. आपली ही चर्चा पुढे सुरू ठेवायला आवडलं असतं. भरपूर प्रश्न सुद्धा होते खरं प्रेक्षकांचे, पण वेळेअभावी इथे थांबायला लागतंय. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.